माझं सौभाग्य भाग 43. विक्रांत तिला तिच्या आवडत्या गणपतीच्या मंदिरात घेऊन आला. मधुरा, तू नेहमी म्हणतेस ना तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं इथेच मिळतात. दोघंही पाया पडून पायऱ्यांवर येऊन बसले. बोल, काय आहेत प्रश्न? मला नाही आहेत काही प्रश्न. मधुरा, मी तिला भेटलो होतो त्या दिवशी, पण सगळं इतकं अचानकपणे झालं की मला सांगायचं लक्षातच आलं नाही. आणि नंतर बोलणार तर तू त्याआधी चक्कर येऊन पडली होतीस, अबोला धरलास. कसा सांगणार होतो ग? विक्रांत, घरी जाऊयात. बच्चा बोल ना, मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? ट्रस्ट मी, तुझा विश्वास नाही मोडला मी. मला वेळ हवाय. घे, पण अशी अबोल राहू नकोस. भांड हवं तर फाडफाड. बघू. चल, पण एकच सांगतोय, तू एका गैरसमजामुळे आपल्या दोघांचं आयुष्य पणाला लावतीयस. जो विचार तुझ्या डोक्यात चालू आहे ना, मी सोडून जाईन असा, ते कधीच पॉसिबल नाहीये. मी तुला सोडून नाही जाणार. आणि किमान घरी गेल्यावर आपल्यात काही वाद नाहीये असं तरी थोडंसं बिहेव कर. रिक्वेस्ट आहे माझी, प्लीज. ती होकारार्थी मान हलवते. संपूर्ण रस्त्यावर तो काहीच बोलत नाही. चुपचाप बाईक घरी आणतो आणि ऑफिसला निघूनही जातो. आपल्या घरी आल्यावर तिलाही फ्रेश वाटतं. लिची पळत तिच्याकडे आला होता. दोघं बराच वेळ खेळत होते. आई, बाबा, मावशी सगळे नॉर्मल होते. त्यांनीही ते दोघं बघून घेतील, जास्त वाटलं तर आपण आहोत म्हणून त्यांच्यावरच सगळं सोडून दिलं होतं. संध्याकाळी तिला नॉर्मल बिहेव करताना बघून तोही रिलॅक्स होतो. बेडरूममध्ये ती सोफ्यावर झोपायला चाललेली असते. होय, तिकडे कुठे? मी नाही झोपणार तुमच्या शेजारी. मला अजून वेळ हवाय. ते तू तुझं बघ, मला माझी बायको पाहिजे. पण मग ती गोंधळून जाते. तू इथेच माझ्या शेजारी झोपायचं. ती शहाण्या बाळासारखं बेडवर एका साईडला पडते. तो मुद्दाम एक हात तिच्या गळ्यात टाकून तिला जवळ घेतो. हे काय? प्रेम आहे. मी ओरडे ना? ओरड. नवरा आहे मी तुझा. सगळे तुलाच बोलतील. इतके दिवस तर तुला हेच हवं होतं, तुला मी जवळ घेऊन झोपावं म्हणून. तेव्हाचं वेगळं होतं. आता नाही यायचंय जवळ. का? तेव्हाही तू माझी बायको होतीस आणि आजही आहेस. शी, या माणसाशी बोलण्यात मी जिंकूच शकत नाही. हो, कारण मी वकील आहे ना, म्हणून. ती गपचूप काही हालचाल न करता गप्प पडून राहते. तो मुद्दाम खोड्या काढत होता जेणेकरून ती इरिटेट व्हावी. बच्चा, मी एक गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. तो एक बॉन्ड पेपर सारखा कागद तिच्या हातात देतो. ती सुन्न होऊन त्याच्याकडे पाहते. हे मला डिवोर्स देणार? म्हणजे मी एकटी राहीन विक्रांत शिवाय? नो, नाही. ती एकटीच विचार करून ओरडते. सुना, हळू ना, बाकीचे जागे होतील आणि वेगळाच डाऊट घेतील. काय हे? तू बघ, तुम्ही सांगा. हे ॲफिडेव्हिट आहे. कशाला? त्यात काय लिहिलंय? यात हे लिहिलंय की 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 तो मोठा पॉज घेतो. ती प्राण कानात आणून ऐकत होती. की बोला की पटकन, काय की लावलंय? विक्रांत देशमुख त्याच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मधुरा विक्रांत देशमुख यांच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि आजन्म त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. ती अचाट होऊन त्याच्याकडे पाहते आणि पेपर वाचू लागते. त्याने खरंच असं 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून ॲफिडेव्हिट करून आणलं होतं. तुला काय वाटलं? घटस्फोट देईन मी तुला? शक्यच नाही. तुझी माझ्यापासून या काय पुढच्या कोणत्याच जन्मात सुटका शक्य नाहीये. ती पटपट सगळं वाचून काढते आणि डोक्याला हात मारून घेते. त्यानंतर चुपचाप पडून राहते. झोपेत असतानाच विक्रांत तिला जवळ घेतो. तिच्या फेसवर छोटीशी स्माईल येते. 2-3 दिवस शरीराने आणि मनानेही ती दमली होती. वेडी, काय करून घेतलंय? स्वतःही नीट राहत नाही आणि मला पण नीट जगू देत नाही. बरोबर बोलतो आशू. ही नेहमी वेगळे कांड करून ठेवते. म्हणतात ना लोक, लग्न पहावे करून. विकी, खूप मेहनत करावी लागणार आहे तुला. मॅडम काय इतक्यात मानतील असं वाटत नाहीये. जाऊ दे, कधी जास्तीची अपेक्षा तिने केली नाहीये. मग इतका रुसवा तर तुझा नक्कीच काढेन ना सोना. 2-3 दिवस असेच जातात. त्याला ऑफिसमध्ये खूप काम होतं म्हणून लेट व्हायचा. तोवर ती झोपून गेलेली असायची. त्या दिवशीपेक्षा बरी होती, म्हणजे चिडचिड तशी कमी करत होती. मधुरा, हाय, आमची ट्रिप जाणार आहे अष्टविनायकला उद्याच. वाव, मस्तच आई. पण असं अचानक? हो, मी, ताई आणि हे जाणार आहोत. ठरलंय सगळ्यांचं म्हणून म्हटलं जावं. ओके, मी बॅग पॅक करते आणि थोडं बहुत खायला पण बनवते.
आई बाबा आणि मावशी ट्रिपला जातात. त्यांचाही वीकेंड असतो. तेव्हा तिला मनवू असं विक्रांतचं प्लॅनिंग चालू असतं. फायनली फ्रायडे येतो आणि तो निवांत होतो. मधुराच्या अशा वागण्याने त्याला ऑफिसमध्ये कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं, म्हणून खूपच वर्कलोड होता. बच्चा, ती ब्लँकेट नीट करत असताना त्याने मागून येऊन हक केलं आणि तिच्या मानेवर किस केलं. विक्रांत प्लीज ना, ती वैतागत म्हणाली. सोना, किती हा राग? मी सांगितलं ना, त्या दिवशी असं काही झालेलं नाही. ती अजूनही त्याच्या हातांच्या विळख्यात होती. आज शुक्रवार, उपवास, म्हणून तिने सिंपल येलो रंगाची साडी, साधी पफ काढून वेणी, नाजूक कानातले, हातातले कडे, साधासा मेकअप केला होता. तिच्या पोटावरून बोटं फिरवून तो तिला समजावत होता आणि मानेवर किस करत होता. विक्रांत सोडा ना, स्वयंपाक करायचाय. बाहेर जाऊ, मी सांगतो नील आणि आशूला. नको, मी करेन. सोना, माझ्याकडे बघ. तू आहेस विक्रांतचं सर्वस्व. मला नाही करमते, प्लीज ना. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तेवढ्यात ती म्हणते, विक्रांत सोडा मला. जोर लावून ती त्याला ढकलते. बेसावध असल्याने तो मागे सरकला जातो. किळस वाटते मला तुमची. हात नका लावू माझ्या अंगाला. तुमची रात्रीची गरज आहे म्हणून येता ना माझ्याजवळ. मधुरा! तो तिच्यावर उचललेला हात आणि राग कंट्रोल करून मागे घेतो. ती घाबरून 2 पावलं मागे सरकते. बावळटासारखं काहीही बरवू नकोस. तू लहान आहेस म्हणून मी सगळ्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करतो. खूप गोष्टी निग्लेक्ट करतो मी. तू काय ऐकलंस सांगच आता मला. खूप समजावून झालंय तुला या गोडीत. मला नाही सांगायचंय. मी चालले बाहेर. नाही जायचं. विक्रांत तिच्या आधी जाऊन वरची कडी लावून घेतो. तिचा हात काही पोहोचत नसतो. बोल मधुरा. तो खूप जोराने तिच्यावर ओरडतो. ती अजूनच घाबरून जाते. तुमचं आणि राधिकाचं फिजिकल रिलेशन होतं, ती अडखळत म्हणते. होतं मग? इथे बसतो. ती घाबरलेली बघून अजूनच डिप्रेशनमध्ये जाईल की काय, म्हणून त्याने आपला राग कंट्रोल केला. एसीचं टेम्परेचर सेट केलं आणि तिला पाणी प्यायला दिलं. ती अजूनही थरथरत होती. बच्चा, तो भूतकाळ होता माझा आणि तू वर्तमान भविष्य आहेस. हो, होतो आम्ही एकत्र. लिमिट्सही क्रॉस केले. पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मी तिला किंवा दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला हातही लावलेला नाहीये. ट्रस्ट मी. जेव्हा आपण पहिल्यांदा एकत्र होतो तेव्हाही तुझाच होतो मी. माझ्या मनात तुझेच विचार होते. तुमच्या जागी मी असते तर, माझे कोणासोबत संबंध असते तर काय, तरी मी तुला ऍक्सेप्ट केलं असतं. कारण त्यावेळी आपण कोणत्या तरी कमिटेड रिलेशनशिपमध्ये असतो. हां, लग्नानंतर जर असतं तर मग काय केलं असतं देवच जाणे. सोना, राधाचं लग्न झालंय. 1 वर्ष होईल आता आणि ती आमच्या ऑफिसमध्ये कामही नाही करत. तुला वाटत असेल तर मी दुसरा जॉब शोधतो. वेळ दे मला. पण मला नाही डायजेस्ट होत. माझा नवरा असा, मी कसं? तुम्ही आधी का नाही सांगितलं मला हे? तुझी ट्रीटमेंट चालू होती, त्यात तुला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस देऊ नका असं सांगितलं होतं. आणि राधिका लग्न करणार होती म्हणून ते सांगणं आणि ते सांगून तुझा मूड स्पॉईल करणं हे नाही योग्य वाटलं मला. आणि आता तर तू बोलत नव्हतीस, मग कसं सांगणार? ती नाही येणार आपल्यात कधीच. तुला त्या दिवशी आमच्यात काय बोलणं झालं त्याचं रेकॉर्डिंग ऐकवू का? बच्चा, ग्रो अप. इश्यू इतका मोठा नाहीये जितका तू बनवतीयस. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की माझा नवरा माझ्या आधीच एका मुलीसोबत आणि आता माझ्यासोबत आहे तरी मी सगळं विसरून जावं? मी आजपर्यंत जे स्पर्श अनुभवलेत, जे मोमेंट्स मी तुमच्यासोबत घालवले, ते तुम्ही आधीच जगलात तिच्यासोबत, हे विसरून जाऊ का मी? तुझं म्हणणं पटतंय मला, पण आता ह्याला काय उपाय आहे सांग तू. मी नको ती चूक केली, पण तू कर ना मला माफ. विसरून जा. बच्चा, आपल्या दोघांचं लाईफ आहे पुढे. यात तुझा स्टडी सफर करतोय. तुझी स्वप्न सगळं पूर्ण करायचंय ग आपल्याला. ते सगळं तर त्या दिवशीच धुळीला मिळालं. तिच्यासारखं माझ्यातून पण मन भरलं की मला काढून टाकाल ना? मी लहान आहे म्हणून तुम्ही माझ्या जवळ येता, हो ना? तिचं मन भरून आलं होतं. नाही बच्चा, तू जे ऐकलंस ते अर्धवट होतं. ती वेड्यासारखं काहीही बोलत होती. अगं, मी तुझ्या शरीरावर नाही, तुझ्यावर, तुझ्या गुणांवर प्रेम करतो. तुला लाईफमधून काढण्याचा विचारही मला करवत नाहीये. तो तिला जवळ घेऊन समजावण्याचा आतोनात प्रयत्न करत होता. तुम्ही असं का केलत विक्रांत? मला नाही सहन होते. रात्री जरी झोपले तरी हाच विचार येतो मनात. मी खूप गुंतलीये तुमच्या. ज्या माणसाच्या मिठीत जाण्यासाठी मी आतुर असायचे तिथे आता जीव गुदमरतो माझा. तुमचा स्पर्श काट्यासारखा बोचतो मला. मला काही सुचतच नाही. माझं डोकं बंद पडलंय.
तुमच्याशी लग्न करण्यापेक्षा माझ्या घरच्यांनी मला विहिरीत ढकललं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीये. तसा तो जोरात ओरडून तिच्या कानाखाली वाजवतो. तिच्या गालावर त्याची बोटं उमटतात. तशी त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. ती सोफ्यावरच पडते. तिच्या ओठातून रक्त येत होतं. तिला तसं बघून तो पॅनिक होतो. हे बच्चा, सॉरी, खरंच सॉरी. तू जीव देण्याची भाषा केलीस आणि माझा राग अनावर झाला. तो रुमालाने ते रक्त साफ करू लागतो. बच्चा, रडू नकोस प्लीज. मी खरंच तुला गमावण्याचा विचारही करू शकत नाही आणि तू खुशाल असं बोलून दाखवतेस. सॉरी सोना. तो तिला जवळ घेतो. तुम्ही सगळे एकसारखे आहात. पप्पा पण मला मारायचे आणि आता तुम्ही पण मला मारलं. बच्चा, चुकून झालं. तू बोललीस ना म्हणून झालं. सॉरी, खरंच सॉरी. तुम्ही जा विक्रांत. मला कोणाशीच बोलायचं नाहीये. सगळे माझा रागराग करतात. त्यांनाही मी नकोशी होते आणि आता तुम्हाला पण नकोशी झालीये. नाही मधुरा, तू सगळ्यात जास्त मला हवीयस. चुकून झालं बच्चा. तू सगळ्यांना हवीयस. तू जीव आहेस या विक्रांतचा. प्लीज असा विचारही नको करूस. मी सगळं सोडून देईन. आपण ही सिटी सोडून जाऊ. प्लीज प्लीज फॉरगिव्ह मी. राधिका, तिचं नावही तुझ्या आपल्या संसारात कधी येऊ देणार नाही मी पूर्ण रागावर नियंत्रण ठेवेन. सॉरी मधुरा, खरंच सॉरी. चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. तुम्ही जा विक्रांत प्लीज. मी हात जोडते. मला एकटीला राहू द्या. बच्चा, जा प्लीज. ठीक आहे, जातो. पण एक सांगतो, मी कधीच तुझा विश्वास मोडला नाहीये ना कधी तुझ्यावर डाऊट घेतलाय. त्या मुलाने सुसाईड केलं ना तेव्हा चकार शब्द तुला बोललो नाही. ना ऋषीच्या केसमध्ये तुला एक्सप्लेनेशन मागितलं कारण विश्वास आहे माझा तुझ्यावर. पण तोच तू माझ्यावर दाखवत नाहीयेस. आय एम रिअली सॉरी. चुकून तुझ्यावर हात उचलला गेला कारण तुला दूर करायचा विचारही नाही करवत मला. तो बाहेर येऊन नीलला कॉल करतो तर लागत नाही. म्हणून आशूला कॉल करून घरी यायला सांगतो आणि स्वतः मात्र बाईक घेऊन निघून जातो. ती तशीच बेडरूममध्ये रडत बसते.